उर्दू विभाग तौसीफ या मॅडम आणि सर्वच आपल्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आम्ही परवा एक स्टेपला गेलो होतो बँगलोरला आणि त्या ठिकाणी आपले महाराष्ट्र अकॅडमिक अथॉरिटीचे डायरेक्टर सुद्धा आमच्या सोबत होते. बरेच आम्ही टीम मेंबर्स इथे सगळे करून बोलले होतो आणि एक स्टेपच्या तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की ते कसे आपल्याला मदत करतात. तर तिथे असं लक्षात आलं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काम चाललेलं आहे या ई कंटेंटवरती, त्यामध्ये तामिळनाडूचं त्या ठिकाणी शेअरिंग झालं आणि तिथे एक जर क्यूआर कोड घेतला तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 पीसेस टाकायचं असं तामिळनाडूने ठरवले आणि त्यातलं एक असेल तो असेसमेंटवरती असेल. तुम्ही कसं ठरवलंय हे मला काही कल्पना नाही त्या बाबतीमध्ये. तर आपल्याला एकूणच हे ई कंटेंट करताना मला 2-3 गोष्टी मी सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितल्या त्याच्या महत्त्वाच्या वाटतात. त्या म्हणजे इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये हे सगळं कंटेंट असावं, एकतर्फी नसावा. दुसरं म्हणजे थॉट प्रोवोकिंग असावा. आता आपण 21st सेंचुरी स्किल्स मुलांमध्ये यावी असं जर म्हणत आहोत तर त्याची मांडणी सुद्धा त्या पद्धतीने असते. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स डेव्हलप होणार, त्यांची क्युरिओसिटी जागरूक ठेवत आपण पुढे जाऊ अशा पद्धतीचा हा सगळा ई कंटेंट असावा ही एक माझी अपेक्षा राहील यामध्ये. त्यानंतर देश पातळीवरती उर्दूचं जेवढं काम म्हणजे महाराष्ट्रात तर झालंच आहे आपल्या कंटेंटच्या संदर्भात, पण देश पातळीवरती सुद्धा महाराष्ट्राकडे या अपेक्षेने बघतायत की इथे उर्दूचं काहीतरी चांगलं काम चाललंय तर देशाला पण याचा उपयोग होतो. तर या पद्धतीचं पायोनियर असं काम, मूलभूत असं काम तुम्ही सगळेजण करत आहात आणि तुम्ही त्यामध्ये योगदान देत आहात म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की कितीतरी केवळ फक्त महाराष्ट्रातील उर्दू माध्यमाच्या मुलांपुरतं तुम्ही केलेलं काम हे मर्यादित असणार नाही, तर हे ग्लोबली सुद्धा उपयोगाला येणार आहे. ई कंटेंटच्या माध्यमामधनं जेव्हा ई मटेरियल तयार होतं तेव्हा ते वेबवरती आणि सगळीकडे स्प्रेड व्हायला काहीच आपल्याला वेळ लागत नाही आणि त्यामुळे तेवढं आपलं विजन ठेवून हे किती त्याचा स्प्रेड होणार आहे हे लक्षात ठेवून आपण मेहनत घेणं गरजेचं आहे आणि तेवढ्या ताकदीचं हे मटेरियल तयार होणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये वैविध्य असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषय निहाय त्या विषयाचा कोअर काय आहे हे समजून घेऊन, विषयाचं एसेन्स कशामध्ये आहे हे समजून घेऊन त्या पद्धतीने आपण आपला ई कंटेंट विकसित करावा असं मी आपल्याला आवाहन करेन. आणि हे जे सगळं तुम्ही उर्दू कंटेंटच्या माध्यमामधनं सगळे तज्ञ महाराष्ट्रातून वेगळ्या ठिकाणाहून एकत्र येऊन जे काम करत आहात ते केवळ उर्दूसाठीच नाही तर इतर माध्यमांना पण वाटलं पाहिजे की उर्दूने हे खूप छान केलंय, आम्हाला आता मराठीचं करायचंय, हिंदीचं करायचंय, नेपाळचं करायचंय, कुठलं करायचंय, तर यांचं हे छान झालेलं आहे ते बघायला आम्हाला आवडेल. अशा पद्धतीचं एवढ्या ताकदीचं आपण तयार करावं अशी मी तुम्हाला आवाहन करते आणि तशा शुभेच्छा देते. धन्यवाद. थैंक यू सो मच मैम. और हम सब लोग भी इस बात की गवाही आप लोगों को यहाँ देते हैं कि इंशाल्लाह ये पूरा काम जैसा आप हमसे एक्सपेक्टेशन रख रहे हैं वैसे ही करेंगे, बल्कि कोशिश ये करेंगे कि वो उससे भी बेहतर हो. और जैसे मैम ने कहा कि ये बहुत जिम्मेदारी का काम हमारे ऊपर है. ये ना सिर्फ उर्दू मीडियम के लिए बल्कि दीगर तमाम मीडियम्स के लिए भी एक यूनिक काम होना चाहिए ताकि बाकी के मीडियम्स के लोग भी ये कहें कि भाई ये काम बहुत अच्छा हुआ है, हमें भी इस तरीके से करना चाहिए. तो आप समझ सकते हैं कि हमें कितने जिम्मेदारी के साथ इस काम को करना है.